आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं आपल्या आयुष्यामध्ये काही अडथळे आहे ज्याचा सोल्युशन आपल्याला भेटत नाही किंवा काही कामं आहे जे आपल्याला पूर्ण करताच येत नाही किंवा आपण खूप प्रयत्न करत असतो तरी ते पूर्ण होत नाही. जसं लग्नाचा असो, विवाहामध्ये अडथळे असो, नोकरीमध्ये अडथळे असो, आपले काही परीक्षा असतील, स्पर्धा परीक्षा, कोणतीही प्रकारची परीक्षा असतील त्यामध्ये अडथळे निर्माण होत असतील, तुम्ही घर बांधकाम वगैरे करताय त्याच्यामध्ये अडथळे होत असतील, तुमचा एखादा कोर्टाचं काम आहे त्यामध्ये अडथळे असतील, म्हणजे आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये तुम्हाला खूप अडथळे आलेले आहेत आणि तुम्ही खूप वैतागून जर गेले असतील तर एक सेवा आज मी तुमच्यासाठी सांगणार आहे. ती अतिप्रभावी, खूप प्रचिती देणारी ती सेवा आहे. तर तुम्ही एकदा तुमच्या आयुष्यामध्ये ती सेवा नक्की करून बघा. बघा, अडथळे तर असे आहेत, पण आपण काही न केल्याशिवाय काही नवीन घडणार नाही. काहीतरी नवीन करा म्हणजे काहीतरी नवीन घडणार, नाहीतर तेच ते होणार आहे आणि तेच रिझल्ट येणार आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे गुरु आहेत ते गुरु आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आता गुरुचरित्र जे आहे, गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये श्री नृसिंह सरस्वती यांचा जे आहे त्यांचे लीलेचे वर्णन केलेले आहे. आता गुरुचरित्र म्हणजे भरपूर जणांचं असं मत असतं की त्यामध्ये श्रीपाद श्री वल्लभ म्हणजे दत्तात्रयांचं वर्णन आहे. असं नाही, तर दत्तात्रयांचा जो एक नवीन अवतार आहे म्हणजे अवतार आहे नृसिंह सरस्वती, हे दत्तात्रय भगवानांचेच अवतार आहेत. तर त्यांच्या लीलेचे जे काही लीला त्यांनी केलेल्या आहेत त्यांच्या काळामध्ये, त्या लीला त्यांचं वर्णन त्या गुरुचरित्रमध्ये केलेलं आहे. तर गुरुचरित्र हा जो त्याचा एक अध्याय जो आहे तो खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यातले जितके पण अडथळे असतील त्या सगळं अडथळ्यावर मात करण्याची ताकद त्या गुरुचरित्राच्या एका अध्यायामध्ये आहे. आणि संपूर्ण गुरुचरित्र तुम्हाला वाचन नाही करायचं आहे, तर तुम्हाला फक्त त्या गुरुचरित्रामधला एकच अध्याय आपल्याला नियमितपणे संकल्पयुक्त त्याचं वाचन आपल्याला करायचं आहे. तर गुरुचरित्राचा तो जो अध्याय आहे तो आहे अध्याय क्रमांक 14. हा अध्याय क्रमांक जो 14 आहे, या अध्यायामध्ये गुरुभक्त जे आहेत सायमदेव यांची कथा तुम्ही वाचणार तर तुम्हाला नक्की जाणवणार की जे गुरुभक्त सायमदेव होते त्यांची कथा यामध्ये सांगितली आहे. सायमदेवाला जे आहे ते पोटाचा त्रास असतो, पोटाचे विकार त्यांना उद्भवत असतात आणि श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या कृपा आशीर्वादाने त्यांचा तो जो कष्ट आहे, जो त्रास आहे तो दूर होत असतो. त्यामुळे जो भक्त संकल्प करून नित्यनियमाने हा गुरुचरित्राचा 14वा अध्याय नित्यनियमाने मनोभावे जो पठण करणार आहे त्याच्या आयुष्यातली सर्व अडचणी दूर होणार आहे, त्याचे सर्व रोग बरे होणार आहे आणि त्याचे सर्व मनोरथसुद्धा पूर्ण होणार आहे. तर अशी मान्यता आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा पूर्ण गुरुचरित्र आणि फक्त 5 मिनिटाचा हा अध्याय आहे, कारण हा अध्याय खूप छोटा आहे. तर हा अध्याय वाचून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रचिती बघू शकता. तर कोणत्याही शुभ दिवसापासून तुम्हाला हा संकल्प करून तुम्हाला हे सेवा करायची आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला याची प्रचितीसुद्धा येणार आहे. तर गुरुचरित्र अध्याय 14 त्याची सुरुवात. चला वाचूया गुरुचरित्राचा अध्याय 14वा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आवर्जून करा आणि प्रत्येकाला सगळ्यांना शेअर करा. गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य देखा विन्वी सिद्धासी कौतुका प्रश्न करिया ती विषयका एकचित्त परियेसा. जय जयाजी योगीश्वरा सिद्धिमूर्ता ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होया मासी. उदरव्यथाचा ब्राह्मणाशी प्रश्न झाले कृपेशी पुढे करता वर्तली कैसी विस्तारावे आम्हाप्रती. ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरुचरित्रकामध्ये नो जाण सांगता झाला विस्तारे. ऐक शिष्या शिखमणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा. गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू पूजा केली विचित्रू म्हणून आनंद परियेसा. तया सायमदेव दिविजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त होय रे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी. ऐकोनी श्री गुरुचे वचन सायमदेव विप्रकरी नमन माता ठेवणी चरणी न्यासित झाला पुन्हा. जय जया जगद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू अविद्या माया दिससे नरू वेदा गोचर तुझी महिमा. विश्वव्यापक तुझी होसी ब्रह्मा विष्णू व्योमकेशी दरिला आवेश तू मानुसी भक्त जनता रावया. तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी मागे नैकत आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती.
माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्रपौत्री उपरीस द्यावी सद्गती ऐसी विनंती करुणी पुनरपि विनवी करुणावचनी सेवा करीतो द्वार यवनी महाशूर क्रूर असे प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलावी तसे मज आजी जाता तयाजवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आपणासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवीती चिंता न करी म्हणून या भय साणूनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरुपी पाठविल आम्हापासी जवरी तू परतोनी येशी असो आम्ही भरवसी तुझा तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी निज भक्त आमचा तू होसी पारंपार वंशोवंशी अखिलाभिष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी भोवत तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती सतायुषी ऐसा वरला दोन निघे सायम देव ब्राह्मण जिथे होता तो यवन गेला त्वरित तया जवळी कालांतक यम जैसा यवन दुष्टपरी येसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विमुख होऊन निग्रहात केला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरुशी ध्यातसे कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्श अग्निशी श्री कृपा होय जाशी काय करील क्रूर दुष्ट गुरुडाची आपिलियासी सर्प तो कवणे परिग्रासी तसे तया ब्रह्मणाशी असे कृपा श्री गुरुची काय एखादेशी आसी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरुकृपा होय ज्याशी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्याशी कंची भय दारुण काळ मृत्यू न पाहते जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरु कृपाची हो ज्याशी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अनंत पुराणात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होणी परियसी प्राणांतक व्यथेशी कष्ट तसे तय वेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवयव पाही विप्र एक आपणासी स्मरण झाले तय वेळी धावत गेला ब्रह्मांडा जवळी लोगळत तसे चरण गमणी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारिले गमणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देवनी निरोप देतो तयावेळी संतोषोनी द्विज्वर आला ग्रामा वेगवक्त्र गंगा तिरी असे वासर श्री गुरूंचे चरणदर्शना देखून या श्री गुरुशी नमन करी तो भावेशी स्तोत्र करी बहुवशी सांगे वृत्तांताद्यंत संतोषोनी गुरुमूर्ती त्या द्विजा श्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे एकोणी श्री गुरूंचे वचन विनवतसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणाविणे देखा राहो न शिके क्षण एका संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू उद्धारावया संग्राशी गंगा आणि रे भूमिशी तैसे स्वामी आम्हाशी दर्शन दिले आपुले भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊन निश्चिती भरून चरणी लागला येणे परी श्री गुरुशी विनवी विप्रभावेशी संतोषोनी विनियसी श्री गुरु म्हणती तै वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरुपी तुम्हा दर्शने देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गाव समीपत वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्टभ्रात मिळोनी भेटी तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्ट गेली दुखे म्हणून हस्त ठेवितो मस्तके भाक देती तै वेळी ऐसे परी संतोषोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या संवेत श्री गुरु आले तीर्थे पाहात प्रख्यात असे वैजनाथ ते राहिले गुप्त रूपे नामधारक विद्वी विनवी सिद्धासी काही कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवशी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचैत्रकामधेनु सिद्धमुनी विस्तारून सांगे नामकरणीस पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र पारू मन करून एकाग्रू एका श्रुते सकळी कहो इति श्री गुरुचैत्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध नामक संधारक संवादे क्रूर यवन शासनम सायं देववर प्रदानम नाम चतुर्दशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा।